नमस्कार मंडळी. किलोच्या प्रमाणात खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवूयात. 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, मंद आचेवर साखर वितळून घ्यायची. आता त्याच वाटीने 6 वाटी एवढा मैदा घेऊयात. त्याच वाटीने 1 वाटी एवढं साजूक तूप, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी पाण्याचं मिश्रण गरम करून थोडंसं थंड होऊ द्यायचं. आता 6 वाटी मैद्यामध्ये थोडं-थोडं करून आपण हे सर्व पीठ भिजवून घेऊयात. आता सर्व मिश्रण यात घातल्यानंतर असा याचा हलकासा गोळा बनवून घ्यायचा. जास्त चपातीच्या कणकेसारखं मळायचं नाही. हलक्या हाताने गोळा झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं मुरू देऊयात. वेळ असेल तर एक अर्धा तासही मुरू देऊ शकता. आता 20-22 मिनिटानंतर हा गोळा काढून याची अशी चपाती लाटून घेऊयात. एवढ्या जाळीची अशी मी इथेही पोळी बनवून घेतली. आता शंकरपाळी कापून घेऊयात. हव्या त्या आकारात शंकरपाळी कापल्यानंतर आता मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवले. तेल थोडंसं मध्यम असं गरम झालं की शंकरपाळी सोडून घेऊयात. मंद आचेवर शंकरपाळी मस्त सोडून घेऊयात. तर हे पहा भरपूर असे पदर सुटतात. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.